पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीची तयारी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 20 प्रभागांमध्ये 246 उमेदवारांसाठी ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने होत असून प्रभाग क्रमांक 11 व 20 मध्ये अ, ब, क अशा 3 जागांसाठी तर इतर प्रभागांमध्ये अ, ब, क, ड अशा 4 जागांसाठी नागरिकांना मतदान करायचे आहे। निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्तांमार्फत नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणी देखील करण्यात आलेली आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 5,54,578 मतदार आहेत। निवडणुकीसाठी 6 विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन केले जाणार आहे। निवडणुकीकरता एकूण 656 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत। 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार आहे। दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली असून मदतीसाठी स्वयंसेवकही कार्यरत असणार आहेत। मतदान केंद्रांवरील कामकाजासाठी मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी व शिपाई अशा एकूण 4,125 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात असणार आहे। निवडणुकीसाठी 897 अधिक कंट्रोल युनिट व 1,912 बॅलेट युनिट प्राप्त झाली असून सर्व मतदान यंत्रांची प्रथम स्तर तपासणी पूर्ण करण्यात आली असून संख्यानिहाय वितरण करून मतपत्रिका मांडणी व सीलबंद प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। सर्व मतदान यंत्रे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील 6 स्ट्रॉंग रूममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे। सर्व मतदान केंद्रांवर CCTV यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।